नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की महाराष्ट्रामधील सगळेच गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेज आणि त्यांचे कट ऑफ. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रामधील सगळेच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉर्टिकल्चर कॉलेजेस आणि त्यांचे कट ऑफ. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला जर आपली टुवर्ड्स ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी जॉईन करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती मोबाईल नंबर आणि QR कोड दिसत असेल. यामध्ये आपली 500 रुपये फीस आहे मित्रांनो. यामध्ये आपण तुमचं रजिस्ट्रेशन करून देणार, त्यानंतर तुमचं प्रेफरन्स लिस्ट तयार करून देणार व संपूर्ण जे काही ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसमध्ये जेवढं काही तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे तेवढं करणार. आणि फर्स्ट इयरच्या आपल्याला सगळं या ठिकाणी नोट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन, PYQ हे सगळं आपल्याला या ठिकाणी भेटणार. तर उशीर करू नका मित्रांनो, कारण मी फार कमी ॲडमिशन घेत असतो, कारण मला पण माझे भरपूर स्टडी वगैरे असतो. त्यामुळे जितके मुलं माझ्याच्याने हँडल होईल तितकेच विद्यार्थी मी या ठिकाणी घेत असतो. तर लवकरात लवकर आपण जॉईन करून घ्या आणि जॉईन करण्यापूर्वी आम्हाला कॉन्टॅक्ट नक्की करा. तर मित्रांनो, आपण यामध्ये महाराष्ट्रामधील सगळेच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉर्टिकल्चर कॉलेजेस बघणार आहोत. सर्वप्रथम आपण गव्हर्नमेंट हॉर्टिकल्चर कॉलेजेस बघूया. यामध्ये एक नंबर येतो मित्रांनो कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर शिवाजीनगर पुणे. हे कॉलेज आहे आणि या ठिकाणी याचा कट ऑफ मित्रांनो खाली यायचं नावच घेत नाही. ज्याप्रमाणे या ठिकाणी ॲग्रिकल्चरचा कट ऑफ जातो त्याचप्रमाणे हॉर्टिकल्चरचा सुद्धा खूप हाय हॉर्टिकल्चर फील्डमध्ये कट ऑफ जातो. या ठिकाणी नंबर 1चं टॉप कॉलेज आहे. यामध्ये कट ऑफ आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल. यामध्ये शिवाजीनगर पुणे या कॉलेजमध्ये मित्रांनो टोटल 32 सीट्स आहे आपल्याला या ठिकाणी कॉलेजची व्हॅकेन्सी. त्यानंतर 2 नंबरला येते मित्रांनो कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर काष्टी, तालुका माळेगाव, डिस्ट्रिक्ट नाशिक. हे सुद्धा MPK युनिव्हर्सिटीच्या अंडर कॉलेज येते. हे नाशिकला हे काष्टी या ठिकाणी कॉलेज आहे. या ठिकाणी याची इनटेक कॅपॅसिटी सुद्धा 60 आहे आणि या ठिकाणी या कॉलेजचा कट ऑफ आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल. त्यानंतर 3 नंबरला येत आहे आपलं कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर अकोला, PDKV विद्यापीठाअंतर्गत हे कॉलेज येते. इनटेक कॅपॅसिटी या ठिकाणी 60 आहे. या कॉलेजचा कट ऑफ आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल. त्यानंतर 4 नंबरला येत आहे आपलं कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर परभणी. हे परभणी युनिव्हर्सिटी अंतर्गत कॉलेज येते. या ठिकाणी सुद्धा इनटेक कॅपॅसिटी आपली 60 आहे आणि या ठिकाणचा कट ऑफ सुद्धा आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल. त्यानंतर 5 नंबरला आपलं कॉलेज येते कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर दापोली, रत्नागिरी. दापोली विद्यापीठाअंतर्गत हे कॉलेज येते. या ठिकाणी सुद्धा आपली इनटेक कॅपॅसिटी 60 आहे आणि कट ऑफ आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल. त्यानंतर येते आपलं कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर मुलादे, तालुका कुडाळ आणि डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग. हे सुद्धा BSKV युनिव्हर्सिटी अंतर्गत कॉलेज येते. या ठिकाणी इनटेक कॅपॅसिटी आपली 60 आहे. या सगळ्याच कॉलेजचा या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती कट ऑफ दिसत असेल. मित्रांनो, हे झाले सगळे महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंट हॉर्टिकल्चर कॉलेज. या ठिकाणी आपले 6 गव्हर्नमेंट हॉर्टिकल्चर कॉलेजेस आपल्या टोटल महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर आपण आता काही प्रायव्हेट हॉर्टिकल्चर कॉलेजेस बघूया. यामध्ये पहिलं कॉलेज येत आहे आपलं श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, फलटण, जिल्हा सातारा. हे कॉलेज आहे. या ठिकाणी इनटेक कॅपॅसिटी 120ची इनटेक कॅपॅसिटी या ठिकाणी. आणि मित्रांनो, प्रायव्हेट हॉर्टिकल्चर कॉलेजेसचं तेवढं काही कट ऑफला इम्पॉर्टन्स दिलं जात नाही, कारण प्रायव्हेट हॉर्टिकल्चर कॉलेजेसमध्ये कमी कट ऑफवर सुद्धा ॲडमिशन दिलं जातं. त्यानंतर 2 नंबरला आपलं कॉलेज आहे मित्रांनो कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर संसळ, हिंगणगाव, तालुका कडेगाव आणि डिस्ट्रिक्ट सांगली. हे कॉलेज आहे. या ठिकाणी इनटेक कॅपॅसिटी सुद्धा आपली 60 इतकी आहे. त्यानंतर येते 3 नंबरला आपलं केकेवा कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर पंचवटी, जिल्हा नाशिक. हे कॉलेज आहे. या ठिकाणी इनटेक कॅपॅसिटी बघू शकता आपण 60 या ठिकाणी इनटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर 4 नंबरला आपलं येतंय HH श्री MS कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, तालुका माळेगाव, डिस्ट्रिक्ट नाशिक. या ठिकाणी नाशिक या ठिकाणी कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा आपली इनटेक कॅपॅसिटी जी आहे ती 60 इतकी इनटेक कॅपॅसिटी आहे. तर त्यानंतर येते आपलं श्रीराम कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर ॲट पोस्ट पाणीव, तालुका माळशिरस आणि जिल्हा सोलापूर. या ठिकाणी याची इनटेक कॅपॅसिटी मित्रांनो 60 इतकी इनटेक कॅपॅसिटी आहे. हे झाले सगळे MPKV युनिव्हर्सिटी अंतर्गत येणारे प्रायव्हेट हॉर्टिकल्चर कॉलेजेस. आता आपण PDKV म्हणजेच अकोला विद्यापीठा अंतर्गत येणारे प्रायव्हेट हॉर्टिकल्चर कॉलेजेस बघूया. या ठिकाणी श्री शिवाजी कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर अमरावती हे आहे. या ठिकाणी इनटेक कॅपॅसिटी 120 आहे. त्यानंतर स्वतंत्रवीर GI कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर जळगाव जामोद आणि डिस्ट्रिक्ट जिल्हा जो आहे तो बुलढाणा आहे. या ठिकाणी इनटेक कॅपॅसिटी आपण बघू शकता 120 या ठिकाणी इनटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर येते आपलं कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर सांगोलवाडी,
तालुका वैभववाडी आणि डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहे. हे कॉलेज दापोली विद्यापीठाअंतर्गत येते. या ठिकाणी 60 इतकी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर येते मित्रांनो शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, खरवते दहिवली, तालुका चिपळूण आणि जिल्हा रत्नागिरी. हे रत्नागिरी BSKV दापोली विद्यापीठाअंतर्गत येणारं कॉलेज आहे. या ठिकाणी इंटेक कॅपॅसिटी आपण बघू शकता, 120 इतकी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर येते आपलं कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर सरळगाव, तालुका मुरबाड आणि डिस्ट्रिक्ट ठाणे. या ठिकाणी इंटेक कॅपॅसिटी बघू शकता आपण, 60 इतकी इंटेक कॅपॅसिटी आहे. तर हे झाले मित्रांनो महाराष्ट्रामधील काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉर्टिकल्चर कॉलेजेस. या ठिकाणी व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे विद्यार्थी हॉर्टिकल्चर ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छित आहात त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.